एली अब्राहिम पहिला मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. अजिंक्य फाळके दिग्दर्शित इलू इलू. ये इलू इलू क्या है, इलू इलू क्या है, हे आपण गाणं ऐकलंच असेल नक्कीच. तर या चित्रपटाची कथा पाहिली तरी हा काळ 1998 मधला दाखवलेला आहे. एली म्हणजेच मिस माधुरी पिंटो या गोव्याच्या एक कॉन्व्हेंट स्कूलमधून बदली होऊन मराठी शाळेमध्ये इंग्लिश शिकवण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या असतात. त्याचप्रमाणे त्यांचा एक 14 वर्षाचा विद्यार्थी असतो अनिकेत सुर्वे, जो की चक्क मॅडमच्या प्रेमामध्ये पडतो. ठीक आहे, ते कोवळ्या वयातलं प्रेम असतं, क्रश आकर्षण असू शकतं मॅडम बद्दल. त्यानंतर तो मॅडमला इम्प्रेस करण्यासाठी त्याचे मित्र मिळून वेगवेगळे पर्याय आणत असतात. त्यांचा मित्राचा सल्ला असा असतो की बाबा तू इंग्लिश बुक वाच, इंग्लिश पिक्चर बघ, त्याचप्रमाणे तसं इंग्लिश बोलून मॅडमला इम्प्रेस करशील तू. सोबतच तो चांगला रेखाटने करतो, मॅडमचा तो एक स्केच काढून देतो. त्यानंतर मॅडम इम्प्रेस होतात आणि त्याला गुलाबाचं फुल देखील देतात. त्याचप्रमाणे पॅरल अजून एक लव्ह स्टोरी चालू असते याच्यामध्ये. एक झिब्रा मुलगा असतो, त्याचं नाव मला अद्याप माहित नाही. तो एका चष्मेश मुलीच्या प्रेमामध्ये असतो आणि तो त्या मुलीला लव्ह लेटर देतो, ते पण त्याच्या वडिलांच्या समोर. आता तिच्या वडिलांच्या समोर हा लव्ह लेटर देतो. त्याचप्रमाणे ह्याच्यात अजून एक ऍड आहे की तो रक्ताने लव्ह लेटर देतो, ते पण ढोंगणाच्या रक्ताने. आणि की ज्या वाड्यामध्ये राहत असतो त्याच वाड्यामध्ये एक अजून एक पात्राची एंट्री होते. ते आहे निशा जगन्नाथ यांनी साकारलेलं हेमा देसाई. त्या पुण्याहून आलेल्या असतात आणि त्या पुण्याहून आलेल्या असतात. एक असं आकर्षित पात्र आहे, त्या गल्लीतल्या त्या वाड्यातल्या पुरुष मंडळींना आकर्षित करतात. त्यातली पुरुष मंडळी चौपाड्यावर अशी चर्चा करतात की हेमा मॅडम आल्याने काय आपल्या वाड्याला एक रौनक आलेली आहे. ठीक आहे, तर एक असं फॅमिली ड्रामा प्लस एक स्ट्रेंज लव्ह स्टोरी म्हणू शकतो मी, असं एक रंगवण्यात आलेलं आहे. तर कथा तर प्रॉमिसिंग आहे, त्याचप्रमाणे डायलॉगही खूप सुंदर आहेत ह्या ट्रेलरमधून, तर मला असं जाणवतंय. नक्कीच हा चित्रपट 31 जानेवारीला येतो आहे आणि व्हॅलेंटाईनच्या जस्ट एक 15 दिवस अगोदर हा चित्रपट येतोय. तरी मला हा चित्रपट प्रॉमिसिंग वाटतोय. पॉझिटिव्ह बरेच पॉईंट्स आहेत याच्यामध्ये. कथा चांगली आहे, एक नवीन कन्सेप्ट म्हणता येणार आणि कन्सेप्ट तर फारच जुनी आहे, पण एक एली अब्राहिम एक मराठीमध्ये त्यांचा डेब्यू पिक्चर आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचा एक सेट 98च्या दशकातला एक कालखंड आहे आणि व्यवस्थित एक रंगवलेला आहे. एक फॅमिली ड्रामा आहे, एक मित्रांची एक टोळी असते. जसं की प्रत्येक शाळेमध्ये नाना प्रकारची पोरं असतात, त्याचप्रमाणे याची एक स्टोरी आहे. आणि 98च्या काळामध्ये जास्त काही फोन वगैरे नसल्यामुळे लव्ह लेटर वगैरे लिहिणे ह्या टाईपच्या युक्त्या करून ते आपलं सामान पटवण्याचं काम करत असतात पोरं खास करून. ठीक आहे, एक हेमा देसाईचं एक कॅरेक्टर टाकलेच आहे तडका देण्यासाठी. एक थोडं बोल्ड कॅरेक्टर आहे, जे की गल्लीतल्या पुरुषांना थोडं बहुत आकर्षित करत असतं. तर चित्रपट हा पाहावा का? तर ठीक आहे, नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट आहे. एक फॅमिली ड्रामा कॉमेडी आहे, एक विश्व रंगवलेलं आहे त्या एक मुलांचं, शाळकरी मुलांचं आणि त्या आसपास राहणाऱ्या त्यांच्या पालकांचं. त्याचप्रमाणे बरीच मोठी स्टारकास्ट आहे या चित्रपटांमध्ये. तर नक्कीच हा चित्रपट पाहण्यायोग्य असेल. कथा तर एक विषय तर ठीक आहे, विषय जुना झालेला आहे, पण तो विषय आपण मांडतो कसं, एक कथा स्क्रीन प्ले मधून मांडतो कसं, त्याची बांधणी कशी करतो यावरती संपूर्ण चित्रपटाचा एक अवलंबून असतं. तो सक्सेसफुल होईल का न होईल, पण प्रेक्षकांना नक्कीच आवडण्यासारखं एक त्यांचं पात्र आहे, त्यांचं वर्ल्ड आहे. तर मी नक्कीच हा चित्रपट तुम्हाला रेकमेंड करेन. 31 जानेवारीला आपल्या जवळ चित्रपटगृहात जाऊन नक्कीच हा पिक्चर बघा. तर ठीक आहे, ह्या आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूयात अशा भन्नाट नवीन ट्रेलर रिव्ह्यूज साठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.